नमस्कार, अरिशा पुणेरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी अर्धा किलो मोठा रवा भिजत घातला होता। 3 दिवस भिजल्यानंतर हा मोठा रवा बघा वर पाणी कसं आलेलं आहे। 3 दिवस मी पाणी रोज बदलत होते। हे वरचं पाणी आपल्याला आता काढून टाकून द्यायचं आहे। पीठ येईपर्यंतच पाणी ठेवायचं। हे हे बघा, हे चिक कसं आपलं तयार झालेलं आहे का। हे अर्धा किलो मोठा रवा होता। हे मी रव्याच्या कुरवड्या बनवणार आहे। हे मोठा रवा मी 3 दिवसासाठी भिजत घातला होता। हे भिजून एकदम बघा त्याचा चिक कसा खाली राहिलेला आहे। एकदम मी थोडेसेच करून दाखवणार आहे। हे जर जेवढं चिक आहे तेवढंच आपल्याला पाणी थोडंसं जादा करून घ्यायचं आहे। ते मी पाणी आता त्याच्यामध्ये काढून घेते। आपलं जेवढं पाणी आहे तेवढंच आपण, हे चिक आहे तेवढंच आपण पाणी घेऊन आता शिजवायला ठेवणार आहे। मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि माझं पीठ एवढे पातेलं भरून झालेलं आहे। तर मी एवढे पातेलं भरून ह्याच्यामध्ये पाणी घालते आणि थोडंसं जादा घालते। गरम पाणी आपण थोडंसं बाजूला काढून घ्यायचं। हे मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागतं तेवढं मीठ घालायचं। हे मी 1.5 चमचा मीठ घालते। आता मीठ घालून माझं झालेलं आहे। ह्या पाण्याला उकळी येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये झाकण घालून ठेवते। उकळी येण्यासाठी मी झाकण घालून 10 मिनिटासाठी ठेवते। उकळी आल्यानंतर आपल्याला सगळं प्रोसिजर नंतर दाखवते। हे बघा, पाण्याला मस्तपैकी उकळ आलेली आहे। आपण थोडंसं जादाचं पाणी घातलेलं होतं, त्यातलं थोडं पाणी मी अर्ध काढून घेते। नंतर आपणास कमी जादा लागलं तर आपण घालू शकतो। आता हे मिक्स करून घेतलेलं पीठ आहे, एकदम छानपैकी झालेलं आहे मिक्स बघा। हे मी आता घालते। त्याच्या गाठी होऊन द्यायचे नाही टाकून। ह्याला बिलकुल वेळ लागत नाही। खाली 3 दिवस तांदूळ आपल्याला व्यवस्थित धुवून व्यवस्थित पाणी साफ करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला करायला काही टेन्शन येत नाही। हे ठेवलेलं गरम पाणी, ते जे मी पाणी गरम करून ठेवलं होतं ह्यामध्ये घालून हे पातेलं मी स्वच्छ धुवून घेतलं। मी आता हे एकदम घट्ट होऊन करण्यालायक झाल्यानंतर आपणास दाखवते। गाठी सगळ्या ह्या फोडून घ्यायच्या आहेत आपणास। पीठ माझं हे एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे, पण 5 मिनिटासाठी मी हे झाकण घालून ठेवते, म्हणजे अजून आपलं पीठ मस्तपैकी शिजेल। वाफ छानपैकी मी काढलेली आहे। आता मी हे काढून घेते। मस्तपैकी शिजलेलं आहे पीठ। आता हे मी चक्ती घालून, कुरवड्याची चक्ती म्हणजे बारीक शेवची चक्ती घालून मी आता हे कुरवडी पाडणार आहे। त्यासाठी आपण थंड पाण्याचं एक पातेलं घ्यायचं, म्हणजे आपल्या हाताला गरम लागत नाही। मी गॅस बंद केलेला नाही, गरम गॅस असाच ठेवायचा, म्हणजे आपल्याला पटपट करता येतो। थंड झाले की पूर्ण थंड झाल्यानंतर त्रास होतो करायला, म्हणून गरम गॅसवरच आपण हे ठेवायचं। मी आता हे पॉलिथिनच्या पिशवीवर काढून घेते। पीठ चांगलं शिजलेले आहे। आता मी सगळे झाल्यानंतर आपणास दाखवते। हे बघा, माझे अर्धा किलोच्या कुरवडे किती छान झालेले आहेत। एकदम तळल्यानंतर आता कुरकुरीत खुसखुशीत लागणार आहेत।
याला वेळ बी लागला नाही, 10-15 मिनिटामध्ये मी शिजवून घेतलं आणि घालायला 10-15 मिनिटं लागले. अर्ध्या तासामध्ये माझ्या कुरवड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही एक वेळ नक्की हे कुरवड्या करून बघा. रव्याच्या कुरवड्या बनवलेल्या आहेत. हे किती छान बनलेले आहेत बघा, किती सारे झालेले आहेत. हे मी अर्धा किलोच रव्यापासून हे कुरवडी मी बनवलेले आहे. हे कुरवडी आता मी आपणास तळून दाखवते. तळल्यानंतर हे डबल फुलणारी आणि मोठी होणारी कुरवडी आहे. आता तळल्यानंतर मी आपणास दाखवते. तेल गरम करण्यास मी ठेवलेले आहे. हे माझ्या वाळलेल्या कुरवड्या आहेत. हे मी आता आपणास तळून दाखवते. हे बघा, दुप्पट फुलणाऱ्या कुरवड्या आहेत. तळल्यानंतर बघा. बघा, पीठ आपलं किती मस्त झालेलं आहे. एक वेळ नक्की तुम्ही ही कुरवडी करून पहा. एकदम छान फुलते आणि खाण्यास पण एकदम टेस्टी लागणार आहे. बघा कशा फुलतात कुरवड्या. एवढीशी कुरवडी होती बघा, किती मोठी होती. हे एकदम छोटी घातल्या त्यातली मी बघा, तरी पण किती मोठी होती. तळल्यानंतर माझे कुरवडी किती छान आणि मोठी फुगलेली आहेत बघा. हे कुरवडी तुम्ही एकदा नक्की करून पहा. आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि एक वेळ नक्की करून पहा. एकदम छान आणि खुसखुशीत झालेले आहेत आणि कमी वेळात केलेले आहे मी.